या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। आंदोलनस्थळी जरांगेंची प्रकृती खालावली, वैद्यकीय पथकाकडून तपासणीस जरांगेंचा नकार। जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस। दुपारी 3:30 वाजता जरांगेंच्या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या, हायकोर्टाचे सरकारला निर्देश। सकाळी 10 वाजता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। शिंदे समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार। हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात चर्चा होईल। राज्य सरकारची मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याची तयारी। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुलभता आणण्याचा विचार। स्क्रुटिनी कमिटी स्थापन करत गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय। मुंबई महापालिका आणि CSMT स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी। रस्ते रिकामे करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता। दुपारी 12 वाजेपर्यंत रस्ते खाली करण्याचे कोर्टाचे आदेश। रस्ते मोकळे करा, आझाद मैदानात गाड्या लावा, शेवटचं सांगतोय। मनोज जरांगेंचा हुल्लडबाजारानं दम, तर जरांगेंच्या सूचनेनंतर मराठा आंदोलकांकडून CSMT स्थानकासमोरील वाहनं काढायला सुरुवात। मुंबई बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना एंट्री पॉइंटवरच रोखा। नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल, हायकोर्टाचे सरकारला आदेश। जरांगेंच्या आंदोलनात अटी शर्थींसह दिलेल्या परवानगीचं उल्लंघन याबाबत हायकोर्टाची नाराजी। कोर्टाच्या कडक आदेशानुसार प्रशासन कारवाई करेल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आंदोलनाला एकच दिवस परवानगी होती, नंतर नाही। शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी, सरकारची हायकोर्टात माहिती। तर आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं कोणतंही पत्र नाही, आयोजक वीरेंद्र पवार यांचा दावा। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक CSMT स्थानकात दाखल। गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। 5व्या दिवशीही आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। 1 मराठा लाख मराठा, आंदोलकांची घोषणाबाजी। आझाद मैदानावर वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी। काल खडी टाकल्यानंतर आज आंदोलकांकडूनच मंडपाची उभारणी। विरोधकांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करावं। मवी आणि मराठा समाजासाठी एकही निर्णय घेतला नाही, जे काही निर्णय झाले ते मी आणि शिंदेंनी घेतले, फडणवीसांचं प्रत्युत्तर। नागपुरात सुरू असलेल्या ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आजचा 4था दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा। मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा, असं कोर्ट म्हणालंय। ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, अन्यथा लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा। मराठा आणि कुणबी एकच हे फायनल, येवल्यावाल्याला आम्ही महत्त्व देत नाही, जरांगेंचा छगन भुजबळांवर पलटवार। जरांगे म्हणतात सर्व शेतकरी कुणबी, मग ब्राह्मण समाजही शेती करतो, त्यांनाही कुणबी म्हणायचं का, छगन भुजबळांचा सवाल। एखाद्याला संधी देताना दुसऱ्याची संधी मारता येत नाही, बॅलन्स ठेवावं लागतं। सरकार कायद्याच्या चौकटीत निर्णय घेईल, मराठा आरक्षणाबाबत पंकजा मुंडेंची भूमिका। मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला आणि आता हायड्रोजन बॉम्ब मिळणार, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा। पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा करण्याची शक्यता। सोने चांदीच्या दराचा नवा उच्चांक। सोन्याचा दर प्रतितोळा 1,08,000 रुपयांपर्यंत, तर 1 किलो चांदीसाठी 1,25,000 रुपये मोजावे लागणार। शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अडचणीत, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सुहानाकडून अलिबागमध्ये जमिनीची खरेदी। शासनाकडून लागवडीसाठी देण्यात आलेली जमीन खरेदी। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।